अँटेरियर चेंबरला जे जास्त सेन्सिटिव्ह असते किंवा जी स्पॉट असतो, मला हे स्मॉल पेनिस किंवा माझी इंद्रियाची साईज कमी आहे, पण सगळेच लोक उपचार घेणार असं माझ्यामध्ये शक्य नसतं. असं जर इंद्रिय तुम्हाला फील असेल की लहान आहे, पार्टनरच्या योनी मार्गामध्येच इन्सर्ट करायचं आहे, ते जी स्पॉट स्टिम्युलेट करण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, माझ्या क्लिनिकला जे काही पेशंट येतात त्याच्यापैकी 10 पैकी 8 पेशंट मला हे स्मॉल पेनिस किंवा माझी इंद्रियाची साईज कमी आहे याच्याबद्दल नक्कीच विचारणा करतात. पण खरोखर जर स्मॉल पेनिस असेल तर त्यांनी कोणत्या पोझिशनमध्ये आपल्या पार्टनरला खुश करायला पाहिजे त्याविषयी आज आपण थोडक्यात या व्हिडिओद्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा एक छोटासा प्रयत्न करीत आहोत. मित्रांनो, खरोखर माझे मराठी व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. कारण की डेली मी तुमच्यासाठी 2 व्हिडिओ देत असतो की जेणेकरून तुम्हाला सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो की आपलं लैंगिक आयुष्य चांगलं करण्यासाठी आपल्याला सगळ्यात चांगलं औषधीपेक्षा जर काही पाहिजे असेल तर ते आपल्याला पाहिजे प्रॉपर नॉलेज. जर तुम्हाला प्रॉपर नॉलेज असेल तर तुम्हाला कोणत्याही ऑनलाईन औषधाची गरज पडणार नाही किंवा कोणत्याही डॉक्टरांची पण गरज पडणारच नाही. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की बऱ्याच लोकांचं इंद्रियाची साईज खूप छोटी असते आणि ते केव्हा केव्हा आनुवंशिक पण असते. आता आनुवंशिक असेल तर त्याला आपण काहीच करू शकत नाही. आता आजच्या घडीला आमच्याकडे ट्रीटमेंट आहेत, व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइसेस आहेत, काही आम्ही फिलर करतो किंवा फॅट फिलर करतो किंवा हॉलोनिक ॲसिड असतं ते आम्ही फिल करतो. असे भरपूर उपचार उपलब्ध आहेत. पण सगळेच लोक उपचार घेणार असं माझ्यामध्ये शक्य नसतं. पण जर काही लोकांना उपचार घ्यायचे नसतील आणि तरी त्यांच्या पार्टनरला आपलं इंद्रिय लहान असून पण जर त्यांना प्रॉपर त्यांना संतुष्टी द्यायची असेल किंवा त्यांना तृप्त करायचं असेल किंवा त्यांना प्रॉपर सॅटिस्फॅक्शन द्यायचं असेल तर कोणत्या पोझिशनमध्ये त्यांनी सेक्च्युअल ॲक्ट करायला पाहिजे त्याच्याविषयी आज आपण बोलूया. तर मित्रांनो, की जनरली असं असतं की तुम्हाला मी लहान साईजबद्दल कल्पना सांगतो की जनरली हे जे वजानल जे लेंथ असते हे आउटरमध्ये 1/3 म्हणजे फक्त 1/3 जो हिस्सा असतो बाहेरचा तिथंच पण जास्त सेन्सिटिव्हिटी असते. आतमध्ये सेन्सिटिव्हिटी किंवा न्यूरोलॉजिकल एंडिंग्स कमी असतात. तर जर 1/3 पर्यंत जर तुमचं इन्सर्शन होत असेल तरी तुम्ही तुमच्या पार्टनरला चांगलं चरमसुख किंवा ऑर्गॅझम देऊ शकता. हे तुमच्या डोक्यामध्ये पक्क बसून घ्या. एक दुसरी गोष्ट, जेव्हा केव्हा तुमचं जर इंद्रिय तुम्हाला फील असेल की लहान आहे तर केव्हाच तुम्ही म्हणजे सुपाईन पोझिशनमध्ये किंवा मिशनरी पोझिशनमध्ये तुम्ही सेक्च्युअल ॲक्ट करू नका. म्हणजे जनरली तुमची पार्टनर खाली झोपलेली आहे आणि तुम्ही वरून स्ट्रोकिंग करताय, याला आम्ही मिशनरी पोझिशन म्हणतो. या मिशनरी पोझिशनमध्ये तुम्ही केव्हाच सेक्च्युअल ॲक्ट करू नका. तर मग कोणत्या पोझिशनमध्ये करायला पाहिजे तर डॉगी पोझिशनमध्ये करा. डॉगी पोझिशनमध्ये म्हणजे मी ॲनल सेक्स करायला ॲडवाईस नाही करत आहे की मागून टाका, पण मागून तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या योनी मार्गामध्येच इन्सर्ट करायचं आहे, इतकं लक्षात ठेवा. कारण की या मागून जर तुम्ही केलं तर जे अँटेरियर चेंबरला जे जास्त सेन्सिटिव्ह असते किंवा जी स्पॉट असतो ते जी स्पॉट स्टिम्युलेट करण्यासाठी जर तुम्ही डॉगी पोझिशनमध्ये जर आपल्या पार्टनरला जर केलं तर नक्कीच स्मॉल पेनिस असूनसुद्धा तिला प्रॉपर सॅटिस्फॅक्शन आणि तृप्ती मिळू शकते. तर मित्रांनो, जर तुमचं इंद्रिय लहान असेल तर काही काळजी करायची गरज नाही. फक्त आणि फक्त एक पोझिशन चेंज करून बदलाव करून तुम्ही तुमच्या पार्टनरला खुश करू शकता. आणि जर तुमची जर इंद्रियाची साईज लहान असेल तर केव्हाही माझ्या कोणत्याही क्लिनिकला संपर्क करा. आम्ही काही ना काही ट्रीटमेंट देऊन जे काही तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग करू शकतो किंवा तुम्हाला प्रॉपर ॲडवाईस करू शकतो किंवा प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करू शकतो. आणि त्याच्यावर जर काही ट्रीटमेंट प्रॉपर असेल जसं हार्मोनल थेरपी आहे, व्हॅक्यूम थेरपी आहे, फिलर्स आहेत किंवा शॉकवेव्ह थेरपी आहे, असे बरेच ट्रीटमेंट घेऊन आपण काही ना काही वृद्धी करून देण्यासाठी नक्कीच मदत करू शकतो. धन्यवाद मित्रांनो.